शैक्षणिक सत्र संपली, परीक्षा संपल्या आणि उगवला निकालाचा दिवस. निकालाचा दिवस कधी येणार याची चिंता आपल्यावर डोईजड होत नाही ना, इतपत सजगता पालकांनी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी ठेवावी. निकाल लागण्यापूर्वी वर्षभराचे त्यातील सातत्य, कष्ट, त्यातील गमतीजमती, अडथळे याबद्दल चर्चा सुरू ठेवत आपली दैनंदिन कामं मात्र सुरू ठेवावी. परीक्षेचा निकाल लागला की धमालच असते. आपले मिळालेले गुण आणि इतरांचे गुण तपासण्यात चढाओढ सुरू होते. मात्र यातला ताण आपल्या देहबोलीतून व्यक्त होणार नाही हे पथ्य पाळल्या जावं. लागलेल्या निकालाबद्दल ताबडतोब टीकारूपी मतप्रदर्शन करणं टाळत साधक बाधक चर्चा करावी, संवाद सुरू ठेवावा. मात्र त्यामध्ये भावनिक स्वास्थ्य प्रथम ठेवावं. ज्यांनी प्रयत्न करून परीक्षा दिलेली आहे त्यांना निकालाबद्दल काय वाटतं हे प्रथम सांगून व्यक्त होण्याची संधी द्यावी. आपलं मत त्याच्यावर लादू नये, त्यामुळे अधिक आश्वासक वातावरण निर्माण होतं. हुशार आणि बुद्धू असणं हे निकालावर अवलंबून नाही, तर ते घेतलेले कष्ट, पाळलेले सातत्य याचं कौतुक व्हावं. अशा पद्धतीनं आयुष्यात पुढे अपेक्षित किंवा अनपेक्षित कुठलेही निकाल लागले तरी ते स्वीकारण्याची आणि सकारात्मक राहण्याची ताकद मुलांमध्ये निर्माण होऊ शकते.